UPSCच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठाणे महानगरपालिकेची चिंतामणराव देशमुख ही प्रशिक्षण संस्था आहे। जर तुम्हाला मतदारांनी आशीर्वाद दिला आणि सुदैवाने तुम्ही जर निवडून आलात तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता तुमच्याकडून अशी काही संस्था साकारण्याचा मानस उदयास येऊ शकतो का? नक्की वाटेल, कारण खरं बघा तर मी पण UPSC MPSC ची ट्रेनिंग केली आहे 2 वर्ष। मला MPSC ट्रेनिंग चांगली घेण्यासाठी मला खास पुण्याला जायला लागला आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या मुंबईमध्ये तसे सेंट्रल कोर्सेस असे नव्हते। UPSC चे पण कोचिंग करण्यासाठी हार्डली असे सेंटर्स राहिले मुंबईमध्ये आणि आय थिंक ते भरपूर वाढायला पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्येही मुलांना स्पेशली मुंबई पण हा कोर्स चांगल्यापैकी शिकता येईल आणि अशी चांगले एक्सपर्टीज असतील ज्यांना या कोर्समध्ये मदत करतील ते पाहिजे। आणि आय फील नक्कीच गरज आहे, कारण मला स्वतःला चांगला कोर्स शोधण्यासाठी UPSCच्या ट्रेनिंगसाठी खूप वेळ गेला। नमस्कार, महाराष्ट्र समाचारमध्ये आपलं स्वागत आहे। उत्सव लोकशाहीचा उत्सव, मुंबईकरांचा उत्सव लोकशाहीचा। पूर्वी जी बोटावरती शाई लावायची ती लावल्याच्या नंतर मतदान व्हायचं, तीच प्रक्रिया आजही आहे। फरक आहे तो फक्त EVM मशीनच्या बटनाचा। आणि जवळपास 2,15,00,000च्या आसपास असलेल्या मुंबईकर लोकसंख्येचं नेतृत्व करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना यंदा 3-3.5 वर्षानंतर पालिकेचे सभागृहाचे जे द्वार आहेत ते उघडे होणार आहेत आणि त्यातून आज जाऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती सत्ताधारी आणि विरोधी पक्ष रणकंदन करीत जवळपास 75,000 कोटी रुपयांच्या वार्षिक बजेटमधून विविध सेवा जनतेला पुरवणार आहेत। तर याच सेवा पुरवण्याच्या स्पर्धेमध्ये असलेले एक उमेदवार योगिताताई अरुण गवळी यांच्या कन्या अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून या वार्ड क्रमांक 207 मधून निवडणूक लढवित आहेत। त्या उच्च शिक्षित असून त्यांनी लॉ केलेला आहे, त्याचप्रमाणे त्या MSc MA झालेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद। ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आपण आता उतरला आहात, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही विजयी व्हाल की तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये पराभवाला सामना करावा लागेल? ते तर वेळच सांगेल, पण आतापर्यंत सांगू शकतो लोकांचा प्रेम आशीर्वाद भेटतं आणि ते भेटतंय, तर त्यामुळे खूप चांगला आणि आनंद वाटतंय आणि ते रिझल्ट काय तर त्या दिवशीच कळेल आपल्याला। समाजासाठी नेमकं तुमचं योगदान काय? योगदान तर मला करा फाउंडेशन थ्रू आधीच राहिलं आहे। 2016ला मी फाउंडेशन ओपन केलेलं, त्या माध्यमातून मी भरपूर महिलांशी आपलं कामं केली, महिलांसोबत यंग गर्ल्ससाठी, यूथ स्किलिंगवर। तर त्याचा तर माझा संबंध हमेशा राहिला आहे, सोशल सर्व्हिस थ्रू राहिला आहे। आता निवडणुकीत उतरले। निवडणूक लढवण्याचं तुम्हाला नेमकं का असं वाटलं की मला निवडून जायचं? कारण सध्याची जनजी थोडं स्वतःच्या करिअरकडे लक्ष देते, त्यांची स्वप्न वेगळी आहेत की 5 वर्षासाठी लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत, विधानसभेत किंवा लोकसभेत जाणं। या संदर्भामध्ये जर बहुतांश बघितलं तर ती युवा पिढी नाही आहे, ती UPSC करते, इंजिनिअरिंग करते, MPSC करते, विविध क्षेत्रात पदाक्रत होते आणि परदेशात जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो। पण तुम्हाला नेमकं असं का वाटतं की एवढ्या तरुण वयामध्ये आपण राजकारणामध्ये एक पाऊल पुढे टाकावं? इन्स्पिरेशन नक्की डॅनीतून राहिलं आहे। डॅनीने हमेशा सोशल वर्क केलं आहे, मग दीदीने केलं आहे। पॉलिटिक्स आपल्याला विचार नव्हता, पण नक्की आपल्या सोसायटीसाठी काय करायचं त्याची हमेशा एक चाह होती। आणि जसे म्हणतात ना, आपली लोकांचा एक होता की आपल्या डॅडीच्या घरातून कोणतरी उभे राहावं, आपल्या बायखळा वॉर्डसाठी काहीतरी चांगला घडूयात। तर ते एकसाथ मग जसं म्हटलं ना, घडून आला ना, मी विचार केलेला आहे स्टँड फॉर इलेक्शनचा। तुम्ही काही तुमच्या विभागात फिरला असाल, काही महत्त्वाच्या समस्या तुमच्या नजरेसमोर आल्या असतील, तर त्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या दूर करण्याचा तुमचा कसा प्रयत्न राहील? समस्या तर आता सध्या बेसिक पण आहे, बघायला गेला जे नाही पाहिजे होते पण आहेत अनफॉर्च्युनेटली। जे बघा पाण्याचे चांगलं स्वच्छ पाणी लोकांच्या घरी अजून येत नाही आहे, काही बिल्डिंगमध्ये हा त्रास आहे, चांगला क्लीन एन्व्हायरमेंट, ड्रेनेज प्रॉब्लेम हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या 207 वॉर्डमध्ये आणि ते मेन सध्या माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये। नंतर आपलं एज्युकेशन म्हणा, महिलांसाठी चांगले हॉस्पिटल सर्व्हिसेस म्हणा,
तर हे आणि सिनियर सिटीजनसाठी पण एक बोलतात इझी ॲक्सेसिबल सर्व्हिस हवी आपल्याला. आणि हाऊसिंग अँड रिडेव्हलपमेंट पण हा इश्यू आहे. भरपूर स्लम एरिया आहे किंवा पत्र्याचा आहे ह्या एरियात, त्यांना रिडेव्हलपमेंटची गरज आहे, कारण ते खूप छोट्या आयसोलेटेड जागात राहतात. म्हणजे साधारण काही म्हणजे एक माणूस शिवाय कोण पास थ्रू होऊ शकत नाही, तर त्यांना पण चांगली सुविधा हवी त्यांची फॅमिलीसाठी. तर ते मेन आमचा लक्ष आहे करण्यासाठी. एक महत्त्वाचा आणि थोडासा कठीण प्रश्न विचारतो मी तुम्हाला की दगडी चाळ आणि अरुण गवळी हे टायटल बाजूला जर ठेवलं तर योगिता गवळी म्हणून तुमची अशी काय ओळख आहे की जी मतदारांच्या मनात घर करेल आणि ज्यावेळेला तो मतं द्यायला जाईल त्यावेळेला तुमच्या शिट्टी निशाणीकडे शिट्टी वाजवत तो प्रेस करेल? पहिला तर मी योगिता आहे. पहिला तर हे एक मुलगी आहे जिला सोसायटीसाठी काय करायची इच्छा आहे. मी MA केलं आहे, मी LLB केलं आहे. मी सार्कमध्ये इंटर्नशिप केली आहे, जे सार्क जसं की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्यात मी पॉवर्टी एलिव्हेशनवर इंटर्नशिप केली आहे, जिथे आपल्याला लोकल मुद्दे काय लोकांचे गरिबीचे मुद्दे काय आणि हे इंडियामध्ये नाही तर बल्कि आपल्या जे साऊथ एशियाचाच प्रॉब्लेम आहे त्याचे प्रॉब्लेमचे सोल्युशन काय असू शकतात, पॉलिसी मेकिंगवर आपण काय जोर टाकू शकतात, कशा लोकांना पॉलिसी पोहोचू शकतात, ती मला जाण आहे. आणि फाउंडेशन थ्रू मी ऑलरेडी कामं करत राहिली, लोकांशी जोडलेली आहे, तर ते नक्की माझी एक ओळख आहे. तुम्ही कराच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना सॅनिटरी पॅड्स नॅपकिन्स उपलब्ध केलेलं 16-17ला मी तुमची बातमी केलेली मला माहिती. तर ते काम कुठवरती आहे आणि ज्या महिलांच्या समस्या असतात, तो जो काळ असतो पिरियडचा काळ, मलाही मुलगी आहे, माझ्या कुटुंबात मुलगी आहे, मग त्यावेळेला त्या इझी मशीन्स वगैरे असतात त्या बसवण्यात येतात, डिस्पोजल मशीन्स, याच्यावर तुम्ही काम करणार होतात पालिका शाळांमध्ये, त्याचं नेमकं पुढे काय झालं? नेमकं पुढे जसं तुम्हाला माहिती बॅटमॅन मूवी पण आली, त्यानंतर भरपूर असे जण आले आपले आपले सॅनिटरी पॅड्स घेऊन. तर मग आमच्या सॅनिटरी पॅडचं थोडा लोकांचं लक्ष हटला, कारण आमचा बायोडिग्रेडेबल होता. पण दुसरे कोण आले ते वर नॉट बायोडिग्रेडेबल, ते वर मोर हार्मफुल आय वुड से. मग BMC मशीन पण लागले, वेंडिंग मशीन लागली होते जशी तुम्हाला माहिती आहे. तिथे आम्हाला कुठे काही ठिकाणी साथ भेटली, कुठे नाही भेटली, पण चॅलेंजिंग होता. आम्ही तो प्रवास कसा केला, पण 500 मुलीपर्यंत आम्ही कसं पोचलो. त्यांना दरवर्षी आमचं कनेक्शन होता, त्यांना त्या काळी कशी आपली काळजी घ्यावी ते आम्ही त्यांना सांगितलं आणि तशाने आम्ही लोकांशी जुळलो आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा वाढल्यात. त्यात सगळ्यात महत्त्वाची जी गरज आज उद्भवते ती लहान मुलांची, मुलींची, महिलांची आणि वरिष्ठ नागरिकांची सुरक्षितता. त्यात आता जे वयोमानानुसार म्हणजे 70-80च्या पुढे गेलेले आहेत त्या वरिष्ठ नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात आणखीन प्रकारे त्रास होतोय. मग अशांसाठी तुमच्याकडे नेमक्या कोणत्या योजना आहेत? सध्या तर आय थिंक आता वरिष्ठ नागरिकांना नेमकं ऐकायला पाहिजे, त्यांना वेळ द्यायला हवा. त्याकरिता आपण त्यांना ॲक्सेसिबिलिटी पाहिजे, जिथे कोण त्यांना ऐकेल, त्यांना समजून घेईल. कारण त्या वयात त्यांचं असतं ना, कोणतरी एक ऐकणारा पाहिजे असतात. आपण आता कधी वृद्धाश्रम ओल्ड एजला पण जातो, आपण साधारण त्यांना थोडा वेळ देतो, बसतो, बोलतो, ऐकतो, त्यांच्यानीच आपला एवढा आशीर्वाद प्रेम देतात. ते साधारण हे त्यांची मेंटल हेल्थची काळजी घेणे पण खूप इम्पॉर्टंट आहे मला वाटतो. आणि ऑब्व्हियसली हॉस्पिटलमध्ये एक असं स्पेशल डिपार्टमेंट पाहिजे जे त्यांच्यासाठी इझी ॲक्सेसिबल, त्यांना त्यांचे काय प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज असेल ते लगेच हे करायला पाहिजे. UPSCच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठाणे महानगरपालिकेची चिंतामणराव देशमुख ही प्रशिक्षण संस्था आहे. जर तुम्हाला मतदारांनी आशीर्वाद दिला आणि सुदैवाने तुम्ही जर निवडून आलात तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता तुमच्याकडून अशी काही संस्था साकारण्याचा मानस उदयास येऊ शकतो का? नक्की वाटेल, कारण खरं बघा तर मी पण UPSC MPSCची ट्रेनिंग केली आहे 2 वर्ष. मला MPSC ट्रेनिंग चांगली घेण्यासाठी मला खास पुण्याला जायला लागला आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या मुंबईमध्ये तसे सेंट्रल कोर्सेस असे नव्हते. UPSCचे पण कोचिंग करण्यासाठी हार्डली असे सेंटर्स राहिले मुंबईमध्ये आणि आय थिंक ते भरपूर वाढायला पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्येही मुलांना स्पेशली मुंबई पण हा कोर्स चांगल्यापैकी शिकता येईल आणि अशी चांगले एक्सपर्टीज असतील ज्यांना या कोर्समध्ये मदत करतील ते पाहिजे. आणि आय फील नक्कीच गरज आहे, कारण मला स्वतःलाच चांगला कोर्स शोधण्यासाठी UPSCच्या ट्रेनिंगसाठी खूप वेळ गेला. आपण आत्ताच योगिताताईंशी बोललोय
तल्लख बुद्धिमत्ता आहे आणि त्या नऊ पिढीसाठी काहीतरी करावं असं त्यांच्या मनात आहे. जेनजी कुठेतरी वेगळ्या मार्गाने आपलं पदभ्रमण करत आहेत. त्यात त्यांनी त्यांचा मानस व्यक्त केला आहे की मुंबई महानगरपालिकेत जर त्या निवडून आल्या तर ठाण्यातील चिंतामणराव देशमुख सारखी UPSCच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणारी संस्था त्या उभारतील. असो, काळाच्या उदरात नेमकं काय दडलंय ते आजच सांगणं कठीण आहे. 15 तारखेला म्हणजे मकर संक्रांतीला मतदान आहे आणि 16 तारखेला म्हणजे क्रिंक्रांतीला या सर्वांचा निकाल आहे. योगिता गवळी यांना यश येतं की अपयश हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास आपण इथेच थांबतोय. गणरायाचं मंदिर आहे. नमो गणपती ओंकारा आदि तत्वा प्रणव गंभीरा देवी शारदे मंगलवर्धे बुद्धी ऐश्वर्य अविनाशी होऊ दे. तुर्तास इथेच थांबतो. महाराष्ट्र समाचार करता रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.